अच्छा, ह्या कुठलं भाजी आहे ही? घोसाली. घोसाळीची शेती पहा. हा, घोसाळीची शेती आपल्या जवळच टिटवाळामध्ये दहिवली गावामध्ये घोसाळीची अशा प्रकारे लागवड केली जाते आणि ह्या भाजीची अशा प्रकारे इथे शेती केली जाते. अतिशय अतिशय सुयोग्य पद्धतीने यांनी ह्याची बांधणी केलेली आहे. नाही, इथं आपण इथूनच करूया, पुढे नको जाऊया. थांब, तू इथे थांब. हां, थांब इथे. काय नाव तुझं? सुरेश भगवान सावंत. हां, मला सांग कशी केली जाते ही शेती? ती शेती अगोदर आपल्याला आली बनवायला लागतात. अच्छा. आली बनवली का मग त्याच्यानंतर ते थोडं पाणी टाकायला लागते, मग ते बी लावायला लागतात. हां, लावले का मग ते डांब पुरायला लागतात. मग ही वेल यायला किती दिवस लागतात? हे वेल यायला तरी पण जातात 10-15 दिवस. मग तुम्ही कधी सुरू करता ही शेती? ही शेती असं पावसाला चालू झालं पाऊस का आला मग- की म्हणजे बांधणी वगैरे करून ठेवता, हा, मग ते त्याच्या बिया टाकता, बिया टाकतात. त्याची वेल आली वेल की आली ही अशी असं एक भाजतं. असं एक यायला फळ यायला किती हा. वेळ लागतं? त्याला तरी पण जातो एक महिना जातो. म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण भाजीची शेती हा. एक प्रकारे तुम्हाला पूर्ण 1 ते 2 महिन्यामध्ये त्याचं पीक येतं. पीक येतं. अरे वा, छान. आणि फार ही सुयोग्य पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. हे तुमचा घरचा म्हणजे घरगुती सगळेजण मिळून स्वतःचं करता ना? स्वतःचं तिथे कुठली शेती आहे? ते वांगे लावलेत. अच्छा.